हॅलो एव्हरीवन, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत. इंग्लिश ग्रामरचं PDF बुक आता फार्मा बुलेट या आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. ज्यांनी मराठी ग्रामरचं PDF बुक परचेस केलं आहे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी इंग्लिश ग्रामरच्या PDF बुकसाठी सुद्धा इन्क्वायरी केली होती. सो आता इंग्लिश ग्रामर PDF बुक सुद्धा अवेलेबल केलेलं आहे. बुकचा क्विक डेमो आपण पाहूया. तर असं हे बुक असणार आहे. बुकमध्ये 1000+ इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स विथ हायलाइटेड आन्सर्स आहेत. हायलाइटेड आन्सर्स मी यासाठी दिलेत की तुम्हाला सतत आन्सर्ससाठी बॅक पेज पाहावं लागणार नाही अँड तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. ज्यांना सुद्धा कमी वेळात रिव्हिजन करायची आहे त्यांच्यासाठी खूप बेनिफिशियल बुक असणार आहे. यामध्ये TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा इन्क्लूड आहेत. सो हे बुक तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी बेनिफिशियल ठरणार आहे. कोर्स डिटेल्स कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. या कोर्समध्ये 2 PDF बुक असणार आहेत. एका PDF बुकमध्ये 500 क्वेश्चन्स आहेत आणि या दुसऱ्या PDF बुकमध्ये अप्रॉक्सिमेटली 600 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. अँड आणखी एक, ज्यांनी आपल्या ॲपवर इंग्लिश ग्रामरचा हा मॉक टेस्ट कोर्स परचेस केला आहे त्यांनी हे बुक परचेस नाही केलं तरीही चालेल, कारण या मॉक टेस्ट कोर्स अँड PDF बुकमध्ये जवळपास सेम क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर बघा, या सेकंड PDF बुकमध्ये 594 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. ॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अँड्रॉइड युजर्स डायरेक्टली प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करू शकतात अँड फॉर iOS अँड लॅपटॉप युजर्स लिंक इज गिवन इन डिस्क्रिप्शन. ठीक आहे. तर क्वेश्चन स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॅमिस्टचं अँटोनिम: स्टार्व्ड, सपोर्टेड, स्टिफल्ड, सॅशिएटेड. अँटोनिम ऑफ फॅमिस्ट. तर फॅमिस्ट म्हणजे भुकेलेला, उपासमार झालेला, व्हेरी हंग्री, स्टार्व्ड, उपाशी. स्टार्व्ड सिनोनिम येईल. स्टायफल्ड म्हणजे गुदमरले, सॅफोकेटेड, चोक्ड, एअरलेस. सेशिएटेड म्हणजे तृप्त, भरलेला, समाधानी, ग्रॅटिफाय. सो अँटोनिम ऑफ फेमिस्ट येईल सॅशिएटेड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अजारचं अँटोनिम: स्मॅश्ड, क्लोज्ड, फिक्स्ड, फ्री. तर अजारचा अर्थ असतो फट असलेले, पूर्णपणे बंद नसलेले. अँटोनिम येईल क्लोज्ड. ऑप्शन बी. स्मॅश्ड म्हणजे फोडले, ब्रेक केले, क्रॅक केले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फॅसनचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे: कर्व्ड, डिटॅच्ड, कमेन्स्ड की सिक्युअर्ड. अँटोनिम ऑफ फॅसन्ड. तर फॅसन्ड म्हणजे बांधलेले, अटॅच्ड, फिक्स्ड, लॉक्ड. सो अँटोनिम येईल डिटॅच्ड. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिटॅच्ड म्हणजे अलिप्त, अलूफ, डिसइंटरेस्टेड, सेपरेट. ठीक आहे. कर्व्ड म्हणजे बेंड, आर्च. कमेन्सचा अर्थ होतो सुरू केले, बिगिन, इनिशिएट, इनॉग्रेट. सिक्युअर्ड सुरक्षित. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. प्रीमॅच्युअरचा अँटोनिम: प्रिव्हियस, ओव्हरड्यू, पास्ट, रॅश. अँटोनिम ऑफ प्रीमॅच्युअर. तर प्रीमॅच्युअर म्हणजे अकाली, बिफोर द एक्सपेक्टेड टाइम, नॉट ऑन टाइम, डिलेड. ओव्हरड्यू येईल तुमचा अँटोनिम. ऑप्शन बी. ओव्हरड्यूचा अर्थ असतो उशीर झालेला, लेट. आणि प्रीमॅच्युअर म्हणजे बिफोर द एक्सपेक्टेड टाइम. प्रिव्हियसचा अर्थ असतो मागचा, पूर्वीचा. पास्ट भूतकाळ, रॅश उतावीळ, अविचारी, रेकलेस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. जॅगेडचं अँटोनिम: स्टीप, स्मूथ, ब्लेमिश्ड, कोर्स. अँटोनिम ऑफ जॅगेड. तर जॅगेड म्हणजे जॅक्स असलेले, स्मूथ नसलेले, शार्प, रफ असणारे, अनइवन, पॉइंटेड. अँटोनिम येईल स्मूथ. ऑप्शन बी. स्मूथ म्हणजे गुळगुळीत. स्टीपचा अर्थ असतो कडक, ताठ, हार्ड, रिजिड. ब्लेमिशचा अर्थ असतो डाग पडलेला. कोर्स म्हणजे जाडे भरडे, खडबडीत. जॅगेटचं सिनोनिम येईल कोर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. क्रॅम्प्डचं अँटोनिम: शॅलो, ब्रोकन, एम्प्टी, हेवी. अँटोनिम ऑफ क्रॅम्प्ड. तर क्रॅम्प्ड म्हणजे स्टीफ, फिल, भरलेला, जॅम. अँटोनिम येईल एम्प्टी. ऑप्शन सी. शॅलो म्हणजे उथळ, ब्रोकन तुटलेला, हेवी जड. नेक्स्ट क्वेश्चन.
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. सरफेसचे अँटोनिम टॉप, इनसाइड, आउटसाइड की कव्हर. सरफेस म्हणजे पृष्ठभाग, अँटोनिम येईल इनसाइड, इनसाइड म्हणजे आत, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आउटसाइड बाहेर, कव्हर झाकणे, हाईड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. फेवरचे अँटोनिम चूज, प्रेज, ॲप्रूव्ह, ऑपोज. फेवर म्हणजे उपकार, अनुकूलता, पार्शियलिटी. अँटोनिम येईल ऑपोज, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑपोज म्हणजे विरोध, क्रॉस, रेजिस्ट, कॉन्ट्रोवर्ट. प्रेज म्हणजे स्तुती, ॲप्लॉड, कमेंट, एक्स्टॉल. प्रेजसुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. ॲप्रूव्हचा अर्थ असतो मंजूर, मान्य, ॲक्सेप्ट येईल, ॲग्री येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्क्वॅलिडचं अँटोनिम डिंगी, डर्टी, प्युअर, ग्रीमी. काय असते स्क्वॅलिड म्हणजे? तर स्क्वॅलिड म्हणजे घाणेरडा, इम्प्युअर, मेसी येईल, डंगी येईल, नॅस्टी येईल. अँटोनिम येईल प्युअर, ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्युअर म्हणजे शुद्ध, स्वच्छ, क्लीन. त्यानंतर क्लिअर येईल, कॅन्डिड येईल, स्पॉटलेस येईल, ॲपरंट येईल. डिंगी म्हणजे घाणेरडा, निस्तेज, कलरलेस. सिनोनिम येईल स्क्वॅलिडचं. डर्टीसुद्धा सिनोनिम येईल. ग्रीमीचा अर्थ असतो धुळीने माखलेला, अनक्लीन्ड, मडी. हे सुद्धा सिनोनिम येईल. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. टेन्सचा अँटोनिम वर्बोज, ब्रीफ, कॉम्पॅक्ट, इन्सिसिव्ह. तर टेन्स म्हणजे स्ट्रेसफुल, नर्वस, अँशियस, रेस्टलेस, स्टीफ येईल, रिजिड येईल. अँटोनिम येईल वर्बोज, ऑप्शन ए. वर्बोजचा अर्थ असतो वर्डी, शब्दांचा फापट पसारा वाढवणारा, टॉकेटिव्ह, गॅरुलस, लोकॅशियस. ब्रीफ म्हणजे संक्षिप्त, कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट सिनोनिम येईल थोडक्यात. ठीक आहे. इन्सिसिव्ह म्हणजे शार्प, भेदक, पॉइंटेड, तीक्ष्ण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. क्लॅन्डेस्टिनचा अँटोनिम सिक्रेट, फोर्थराईट, कन्सिल्ड, क्लाउडी. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. तर क्लॅन्डेस्टिन म्हणजे गुप्त, सिक्रेट, कोवर्ट, कन्सिल्ड. सिक्रेट, कन्सिल्ड ही सिनोनिम्स येतील क्लॅन्डेस्टिनची. अँटोनिम येईल फोर्थराईट, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फोर्थराईटचा अर्थ असतो स्पष्ट, सरळ बोलणे, क्लीन, क्लिअर, कॅन्डिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ॲब्जेक्ट, मीन, सर्वाइल, एक्झॉल्टेड, सॉर्डिड. अँटोनिम ऑफ ॲब्जेक्ट. तर ॲब्जेक्ट म्हणजे स्वार्थी, निंदनीय, दरिद्री, हंबल येईल, मीक येईल, सर्वाइल येईल. हे सर्वाइल सिनोनिम येईल ॲब्जेक्टचं. अँटोनिम येईल एक्झॉल्टेड, ऑप्शन सी. एक्झॉल्टेड म्हणजे उदार, लिबरल, बिग हार्टेड. ठीक आहे. सॉर्डिड पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. सॉर्डिड म्हणजे डर्टी, घाणेरडा, मेसी, इम्प्युअर. मीन म्हणजे सुद्धा स्वार्थी असतो. सो मीन, सर्वाइल, सॉर्डिड हे सर्व सिनोनिम्स येतील ॲब्जेक्टची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इन्कम्ब्रन्सचं अँटोनिम सपोर्ट, बर्डन, हायड्रन्स, डेट. तर इन्कम्ब्रन्सचा अर्थ काय असतो? तर अडथळा, बॅरियर, ब्लॉक, बर्डन, लोड. बर्डन, हिंड्रन्स ही सिनोनिम्स येतील इन्कम्ब्रन्सची. सपोर्ट येईल तुमचा अँटोनिम, ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सपोर्ट म्हणजे आधार, बॅकिंग, समर्थन. ठीक आहे. डेटचा अर्थ असतो कर्ज, लोन, लायबिलिटी, ऋण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. इंडेवरचं अँटोनिम इनॅक्टिव्हिटी, अक्रू, अटेम्प्ट, सिक्युअर. तर इंडेवरचा अर्थ असतो प्रयत्न, एफर्ट, अटेम्प्ट. इनॅक्टिव्हिटी येईल तुमचा अँटोनिम. इनॅक्टिव्हिटी म्हणजे निष्क्रियता, लेझिनेस. ठीक आहे. अक्रूचा अर्थ असतो इन्क्रीज करणे, वाढणे, ग्रो करणे, डेव्हलप करणे. अटेम्प्ट सिनोनिम येईल एंडेवरचं. सिक्युअर म्हणजे सुरक्षित. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. आर्ग्यूचं अँटोनिम डिसलाईक, डिफर, डिसॲग्री, ॲग्री. तर आर्ग्यू म्हणजे भांडणे, डिस्प्यूट, वाद करणे. अँटोनिम येईल ॲग्री, ऑप्शन डी. ॲग्री म्हणजे सहमत असणे.
डिसॲग्री, डिफर, डिसलाईक हे सर्व सिनोनिम्स आहेत आर्ग्यूची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड. द टीचर किंडल्ड हर लर्नर्स इंटरेस्ट बाय यूजिंग अ लॉट ऑफ व्हिज्युअल एड्स. किंडल्डचं अँटोनिम. द टीचर किंडल्ड हर लर्नर्स इंटरेस्ट. शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली, विद्यार्थ्यांना पेटवून उठवले. बाय यूजिंग ए लॉट ऑफ व्हिज्युअल एड्स. अनेक व्हिज्युअल साधनांचा वापर करून. तर किंडल्ड म्हणजे पेटवणे. एक्सटिंग्विश्ड येईल तुमचं अँटोनिम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. इवोक म्हणजे प्रोत्साहन देणे, प्रवृत्त करणे, इड्यूस करणे, एलिसिट करणे, इन्करेज करणे. इन्करेज सिनोनिम येईल. प्रोत्साहन देणे म्हणजे इन्करेज करणे, इवोक करणे, किंडल्ड करणे. डिस्टिंग्विशचा अर्थ असतो प्रतिष्ठित. किंडल्ड म्हणजे पेटवले आणि एक्सटिंग्विश्ड म्हणजे विझवले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. डिलेक्टेबलचं अँटोनिम. सॅटिस्फाईंग, हेवनली, डिस्टेस्टफुल, डिलाइटफुल. अँटोनिम ऑफ डिलेक्टेबल. तर डिलेक्टेबल म्हणजे आनंददायक, चिअरिंग. डिलाइटफुल, एन्जॉयबल, चिअरिंग, रमणीय. डिस्टेस्टफुल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. डिस्टेस्टफुल म्हणजे अप्रिय, अनप्लेझंट, ऑफेन्सिव्ह. ठीक आहे. सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक. हेवनली सिनोनिम येईल डिलेक्टेबलचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. ग्रीफचं अँटोनिम. हॅपीनेस, सॅडनेस, ब्रेव्हिटी, रफनेस. तर ग्रीफचा अर्थ असतो दुःख, शोक. अँटोनिम येईल हॅपीनेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. सॅडनेस तुमचं सिनोनिम येईल ग्रीफचं. ब्रेव्हिटी म्हणजे अल्पता, संक्षिप्त, पॉसिटी, समरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. व्हॅल्युएबलचं अँटोनिम. वर्थलेस, नॅचरल, कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. अँटोनिम ऑफ व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान, बहुमोल, प्रिशियस, प्राइसलेस. अँटोनिम येईल वर्थलेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. वर्थलेस म्हणजे निरर्थक, व्हॅल्यूलेस, नो वर्थ, पुअर क्वालिटी. कॉस्टली म्हणजे महाग, एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. त्यानंतर लास्ट इयर एक्झाममध्ये एक क्वेश्चन विचारण्यात आला होता, सिनोनिम ऑफ कॉस्टली ऑर एक्सपेन्सिव्ह. तर याचं सिनोनिम डिअर असते. DEAR, डिअर. डिअर म्हणजे कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. म्युटेडचं अँटोनिम. हस्ड, फेंट, मफल्ड, ॲम्प्लिफाईड. तर म्युटेड म्हणजे निशब्द, शांत. काय येईल अँटोनिम? ॲम्प्लिफाईड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲम्प्लिफाईड म्हणजे वाढवणे, टू एनलार्ज बाय डिस्कशन. ठीक आहे. म्युटेडचा अँटोनिम येईल ॲम्प्लिफाईड. हस्ड म्हणजे शांत, हे सिनोनिम येईल. फेंट म्हणजे कमजोर, दुर्बल, फिबल, मंद, हे सुद्धा सिनोनिम येईल. मफल्ड म्हणजे म्युटेड, शांत, स्टिफल्ड. ही तिन्ही सिनोनिम्स येतील म्युटेडची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या शब्दांपैकी चपलाचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? स्त्री, विद्युल्लता, सौदामिनी की वीज. चपलाचा समानार्थी नसलेला शब्द. तर चपला म्हणजे काय? वीज, सौदामिनी, विद्युल्लता, त्यानंतर तडीत. सो हे तिन्ही आहेत चपलाचे समानार्थी शब्द. वीजचे समानार्थी शब्द. स्त्री येईल तुमचं करेक्ट आन्सर. चपलाचा समानार्थ नसलेला शब्द येईल स्त्री. स्त्री म्हणजे नारी, अंगना, अबला येईल, महिला येईल, वनिता येईल, ललना येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पाणीग्रहण याचा समानार्थी शब्द कोणता? मुंज, अर्ध्य, नमस्कार की विवाह. तर पाणीग्रहण म्हणजे विवाह. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. वड, पिंपळ, कदंब की उंबर. तर अश्वस्थ म्हणजे पिंपळ. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. आकाश, संतोष, अंबुज की लोचन. अंबरचा समानार्थी शब्द काय येईल? आकाश. अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ येईल, आभाळ येईल, त्यानंतर वितान येईल, अंतराळ येईल. हे सर्व शब्द आहेत आकाशचे समानार्थी शब्द. अंबुज म्हणजे काय? तर कमळ. लोचन, अक्ष, चक्षु, नयन, नेत्र. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मधुकर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सखा, मधुर, मधमाशी की भ्रमर. मधुकरचा समानार्थी शब्द
तर भ्रमर येईल ऑप्शन डी. भ्रमर, मिलिंद, अली, मधुप, मधुकर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? वसुंधरा, पृथक, वृत्त की आकाश? पृथ्वीचा समानार्थी शब्द खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर पृथ्वी म्हणजे वसुंधरा, भूमी येईल, त्यानंतर धरा, रसा, मही, क्षमा येईल, धरणी येईल, धरती येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पर्वत या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी नसलेला, पर्वतचा समानार्थी नसलेला शब्द शैल, टेकडी, हिमालय की डोंगर? तर डोंगर, पर्वत, टेकडी, पर्वत, शैल, पर्वत. हिमालय हे पर्वताचे नाव आहे, सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हिमालय या पर्वताचा समानार्थी नसलेला शब्द येईल. आणखी कोणते येतील पर्वतचे समानार्थी शब्द? तर अचल येईल, नग येईल, गिरी, त्यानंतर अद्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. जलचा समानार्थी शब्द अनल, सलील, वात की समीर? तर जल म्हणजे पाणी, उदक, जीवन, नीर, पय, तोय, अंबू. सलील येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी. अनल म्हणजे काय? अनलवर पण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. अनल म्हणजे अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर. वात म्हणजे वारा, समीर, अनिल, मारुत, पवन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. खगचा समानार्थी शब्द घोडा, वाटा, द्विज, वारू? तर खग म्हणजे पक्षी, द्विज, अंडज, विहंग. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. घोड्याचा समानार्थी शब्द काय येईल? तर अश्व, वारू, तुरंग येईल, येईल, वाजी येईल. ठीक आहे. वारू हा घोड्याचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कंदुक या शब्दात समानार्थी शब्द कोणता? वेदना, खटाटोप, कुऱ्हाड की चेंडू? तर कंदुक म्हणजे चेंडू ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. भानू या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? भानूचा समानार्थी शब्द कोणता नाही? सविता, आदित्य, मित्र की हेम? तर हेम म्हणजे काय असते? हेम म्हणजे सोने, कांचन, हिरण्य, सुवर्ण, कनक. सो भानूचा समानार्थी नसलेला शब्द येईल हेम ऑप्शन डी. बाकी सविता, आदित्य, मित्र हे सर्व शब्द आहेत भानूचे समानार्थी शब्द. भानू म्हणजे सूर्य, सविता, आदित्य, मित्र, त्यानंतर भास्कर, रवी, दिनकर येईल, प्रभाकर येईल, मार्तंड येईल, दिवाकर येईल. ठीक आहे. हे सर्व आहेत सूर्याचे समानार्थी शब्द. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तनया, तनू, कन्या, कुलीन की आत्मा? तनयाचा समानार्थी शब्द तर तनया म्हणजे कन्या ऑप्शन बी. कन्या, मुलगी, तनुजा, नंदिनी, आत्मजा, सुता हे सर्व आहेत तनयाचे, कन्याचे समानार्थी शब्द. तनू म्हणजे काय? तर शरीर, देह, काया. नेक्स्ट क्वेश्चन. खालील शब्दांमधून वातचा अर्थ असलेला शब्द ओळखा. वारा, कणात, एक रोग की अनिल? तर वात म्हणजे वारा, अनिल, एक रोगसुद्धा असतो. कणात येणार नाही ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कणातचा अर्थ असतो त्रास, कष्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मारुत या शब्दात समानार्थी असलेला शब्द ओळखा. पर्वत, वारा, वावटळ की वादळ? तर मारुत म्हणजे वारा, समीर, अनिल, पवन, वात. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पर्वतसाठी कोणते समानार्थी शब्द पाहिले होते? तर शैल, टेकडी, अचल, नग, गिरी, अद्री. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वारू या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. वारा, चरणारा, चारचाकी की घोडा? तर वारू म्हणजे घोडा ऑप्शन डी. घोडा, अश्व, तुरंग, वारू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तरुणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नारी, ललना, दारा की युवती? तरुणीचा समानार्थी शब्द तर तरुणी म्हणजे युवती ऑप्शन डी. नारी म्हणजे स्त्री, ललना, दारा म्हणजे पत्नी. हे सर्व शब्द खूप वेळा एक्झामला रिपीट झालेले आहेत. दारा, ललना, नारी, युवती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द भुंगा या अर्थी वापरले जातात? तनुज, पादप,
मिलिंद भ्रमर, सारंग समीरण की अली मधुप? भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द. तर तनुज म्हणजे काय? तर तनुज म्हणजे मुलगा असतो. पादप म्हणजे झाड, वृक्ष, द्रुम. मिलिंद म्हणजे भुंगा, भ्रमर म्हणजे भुंगा, अलीचा अर्थ सुद्धा भुंगा होतो आणि मधुप म्हणजे पण भुंगा. त्यानंतर समीरण म्हणजे काय पाहिलं होतं? तर वारा, वायू, पवन, मारुत, समीर. आणि सारंग म्हणजे हत्ती, नाग, गज. ठीक आहे. सो मिलिंद भ्रमर आणि अली मधुप हे आहेत भुंगा याचे समानार्थी शब्द. सो बी आणि डी करेक्ट आहे तुमचं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फक्त बी डी बरोबर, ब आणि ड बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील शब्दांचे अर्थ स्पष्ट करणारे योग्य पर्याय निवडा. वापिका व शुक. नदी वीज, स्त्री इंद्र, विहीर पोपट, सूर्य नानर. वापिका आणि शुकचे समानार्थी शब्द. तर शुक म्हणजे पोपट, वापिका विहीर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कावळा या शब्दात समानार्थी नसलेला शब्द शोधा. शिरवी, वायस, एकाक्ष की काक. कावळाचा समानार्थी नसलेला शब्द. तर काक, एकाक्ष, वायस हे सर्व समानार्थी शब्द आहेत कावळ्यासाठी. शिरवी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. धुरीण, नेता, धूळ, स्थिर की अग्नी. धुरीणचा समानार्थी शब्द. तर धुरीण म्हणजे नेता, पुढारी, नायक, मुख्य, प्रमुख. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अग्नीचे समानार्थी शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. अग्नी म्हणजे अनल, विस्तव, पावक, वैश्वानर, वन्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. धनुष्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. चाप, कोदंड, तिकरमठा की आमोद. धनुष्यचा समानार्थी नसलेला शब्द. तर चाप म्हणजे धनुष्य, कोदंड धनुष्य, तिकरमठा धनुष्य. आमोदचा अर्थ काय असतो? तर आमोद म्हणजे सुवास, सुगंध, परिमळ. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. धनुष्यासाठी आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द? तर कमटा येईल आणि कारमुक येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता? केसरी, पंचानन, मृगेंद्र की शाखामृग. समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द. तर केसरीचा अर्थ काय असतो? सिंह. पंचानन सिंह, मृगेंद्र सिंह, शाखामृग माकड, वानर, मरकट, कपी. सो ऑप्शन डी येईल तुमचा समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द. ठीक आहे. हे बाकी सर्व सिंहाचे समानार्थी शब्द आहेत. आणखी कोणते येतील सिंहासाठी समानार्थी शब्द? तर वनराज येईल, मृगराज येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दात, हात, ओठ की यापैकी नाही. तर द्विज म्हणजे पक्षी, अंडज, विहंग, दात, ब्राह्मण. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. अयोग्य पर्याय ओळखा. सूत, धागा, दोरा की सूत. गटात न बसणारा शब्द कोणता येईल? तर धागा, दोरा हे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन ए मधल्या सूतचा अर्थ काय असतो आणि ऑप्शन डी मधल्या सूतचा अर्थ काय असतो? तर स ला दीर्घ उकार असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो धागा, आणि स ला ऱ्हस्व उकार असतो तर त्याचा अर्थ असतो मुलगा. सो गटात न बसणारा शब्द येईल, अयोग्य पर्याय येईल ऑप्शन डी सूत. या सूत या शब्दाचा अर्थ मुलगा असा आहे. स ला ऱ्हस्व उकार मुलगा, स ला दीर्घ उकार धागा. लास्ट इयर एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गटाबाहेरील शब्द कोणता? सोम, शशी, इंदू की अर्णव. तर सोम म्हणजे चंद्र, शशी चंद्र, इंदू चंद्र. अर्णव म्हणजे काय? समुद्र. ऑप्शन डी येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. बाकी हे तिन्ही चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. चंद्रासाठी आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द? तर सुधाकर, हिमांशू, सुधांशू, निशानाथ, रजनीनाथ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनग या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? ढग, मुलगा, निष्पाप की सुंदर. तर अनग म्हणजे निष्पाप. ऑप्शन सी. ढगचे समानार्थी शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतात. ढग म्हणजे काय? मेघ, अभ्र, घन, जलद, अब्द. मुलगासाठी समानार्थी शब्द तनुज, पुत्र, सूत, सला ऱ्हस्व उकार. त्यानंतर तनय, नंदन, आत्मज. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, अमृत या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सुधा, पियुष, संजीवनी की सविता. अमृतचा समानार्थी शब्द तर सुधा आहे, पियुष सुद्धा आहे. सो केवळ अ व ब बरोबर, क व ड चूक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, अमृतचे समानार्थी शब्द आहेत सुधा आणि पियुष. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यायी उत्तरांतील शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगाने गटाबाहेरचा शब्द कोणता. बिजली, सौदामिनी, सविता की चपला. तर बिजली म्हणजे वीज, सौदामिनी वीज, सविता सूर्य, चपला वीज. सो ऑप्शन सी येईल तुमचा गटाबाहेरचा शब्द. हे बाकी सर्व वीज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. सविताचा अर्थ असतो सूर्य. नेक्स्ट क्वेश्चन, क्षमा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील 4 पर्यायांतून शोधून काढा. अभिनेत्री, क्षमस्व, पृथ्वी की ललना. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं पृथ्वीचे समानार्थी शब्द वसुंधरा, भूमी, भू, धरा, रसा, मही, क्षमा, धरणी, धरती. सो क्षमा पृथ्वी. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ललना म्हणजे स्त्री, नारी. नेक्स्ट क्वेश्चन, पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती. कुंजर, सारंग, कनक, हेम, अर्णव, अनिल की भुज, बाहू. कोणती येईल समानार्थी नसलेली जोडी. तर कुंजर म्हणजे हत्ती, सारंग हत्ती, कनक सोने, हेम सोने, भुज बाहू हात, अर्णव आणि अनिल काय असतो अर्थ. तर अनिल म्हणजे वारा, अर्णव म्हणजे समुद्र. सो समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती येईल. ऑप्शन सी अर्णव, अनिल. नेक्स्ट क्वेश्चन, रान या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. विपिन, अरण्य, कांतार की कानन. रानचे समानार्थी शब्द तर रान म्हणजे विपिन, अरण्य, कांतार, कानन. त्यानंतर आटवी येईल, जंगल येईल, विपिन येईल, वन येईल, रान येईल. ठीक आहे, तर हे सर्व येतील रानचे समानार्थी शब्द. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्व पर्याय बरोबर आहेत. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.